नमस्कार भावी शिक्षकांनो आणि सेवेत असलेल्या शिक्षकांनो. टीईटी बालमान्यशास्त्र या विषयातील एक एक मार्क हक्काचा ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. या सिरीज मधील महत्वाच्या टॉपिक पैकी एक ते म्हणजे अध्ययन संक्रमणवर 2013, 2014, 2016, 2024 आणि रिसेंटली 2025 मध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे. टॉपिक खूप सोपा आहे, परंतु या टॉपिककडे आपलं लक्ष न गेल्या कारणाने हे आपला मार्क हुकू शकतो. म्हणून आपण एक एक मार्क हक्काची ही सिरीजच त्यासाठी सुरू केलेली आहे. ही सिरीज आपण पूर्ण बघा. आणि सध्याचा महत्वाचा टॉपिक कोणता आहे? अध्ययन संक्रमण. त्यात पहिला आहे संक्रमण म्हणजे नेमकं काय. संक्रमण म्हणजे बघा, जेव्हा आपण आज एखादी कृती करतो, आता एखादी कृती करतो, या कृतीचं आपल्याला भविष्यात फलित भेटते. त्या कृतीचं आपल्याला भविष्यात जे फलित मिळते ते एक तर सकारात्मक असू शकते किंवा नकारात्मक असू शकते किंवा शून्य असू शकते. बस इथं तीनच असू शकते. एक तर त्याचा आपल्याला भविष्यात फायदा होऊ शकते किंवा त्याचा आपल्याला भविष्यात कोणत्याही प्रकारचा फायदा नाही होऊ शकत किंवा त्याचा आपल्याला नकारात्मक फायदा होऊ शकते. बस बघा, उदाहरण काय आहे बघा, मी आज सायकल चालवायचं शिकलो. आज सायकल चालवायचं शिकलो तर भविष्यात मी स्कूटी पण चालवू शकेन, कारण सायकल चालवताना मला त्याचं बॅलन्स वगैरे कसं करायचं हे मला समजते. बरोबर आहे. ते मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे. त्या पहिले सगळ्यात पहिले प्रमुख शास्त्रज्ञ कोणते आहेत तर याच्यात थॉर्नडाईक, जड्ड, बॅगले आणि जॉन लॉक हेच प्रमुख शास्त्रज्ञ आहे. आणि त्यात IIMP म्हणजे थॉर्नडाईक यांच्यावरच प्रश्न आलेला आहे. हे जे आहे धनसंक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण हे थॉर्नडाईक यांनीच मांडलेले आहे. थॉर्नडाईक यांच्या जे अध्यापनाची उपपत्ती आहे त्याला प्रयत्न प्रमाद उपपत्ती असं म्हणतात. प्रयत्न प्रमाद, याला दुसरं नाव समान घटक उपपत्ती आणि तिसरं नाव म्हणजे चुका आणि शिका ही उपपत्ती आहे. थॉर्नडाईक यांनी कोणत्या पक्षावर त्यांचं हे केला होता तर ते मांजर आहे. त्यानंतर जड यांची सामान्यीकरण उपपत्ती, सामान्यीकरण उपपत्ती. अध्ययन करत असताना आपण त्याचं विश्लेषण करतो, त्याचं संश्लेषण करतो, त्यातलं कृत्य बघतो, त्यातलं सूत्र बघतो. हे सगळं जड्ड यांनी शोधलं आहे. त्याचं आपण नॉर्मलाइज करतो. त्यामुळे जड्ड यांची सामान्यीकरण ही उपपत्ती यासाठी महत्वाची आहे. त्यानंतर बॅगले यांची ध्येयवादी उपपत्ती आहे. ध्येयवादी उपपत्ती. अध्ययन होत असताना ते सहेतुक आणि ध्येयवादानं होत असते असं बॅगले यांचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर जॉन लॉक यांनी विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा करावी असं म्हटलेलं होतं. आणि जॉन लॉक यांची शक्तिवादी उपपत्ती आहे. शक्तिवादी उपपत्ती. यांनी अध्ययन हे दोन प्रमाणात होत असते. होते. ओके. थॉर्नडाईक यांनीच धनसंक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण हे वाले जे मुद्दे मांडले आहे हे थॉर्नडाईक यांनी मांडले आहे. अध्ययन संक्रमण या टॉपिक मधील महत्वाच्या टॉपिक पैकी एक म्हणजे धनसंक्रमण म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा आज केलेला प्रयत्न हा भविष्यात ते अनुकूल असतो. एखाद्या गोष्टीचा आज केलेला प्रयत्न हा भविष्यात अनुकूल परिणाम देतो. याला धनसंक्रमण असे म्हणतात. जसे राहुलला सायकल चालवता येते. नंतर तो स्कूटी सुद्धा चांगली चालवू शकते. सायकल चालवत असताना आपल्याला योग्य बॅलन्स, योग्य हँडलिंग असं करावं लागते. त्याचा फायदा आपल्याला नंतर जेव्हा आपण स्कूटी किंवा मोटरसायकल चालवताना करतो त्याला धनसंक्रमण असे म्हणतात. ते दोन्ही गोष्टी एकमेकाची निगडीत आहे, एकमेकाची धरून आहे, म्हणून त्याला धनसंक्रमण असे म्हणतात. त्यानंतर ऋण संक्रमण 2 नंबर आहे. ऋण संक्रमण म्हणजे प्रतिकूल परिणाम करते. आजचा प्रयत्न हा दुसऱ्या गोष्टीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होते. जसं इंग्रजी अटकू बोलणारी, अटकू बोलणारी राधा हिंदी वाचताना सुद्धा अटकते. ऋण संक्रमण जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो त्या गोष्टीचा भविष्यात
नकारात्मक परिणाम दिसतो, याला ऋण संक्रमण असे म्हणतात. आणि त्यानंतर तिसरा टॉपिक आहे शून्य संक्रमण. शून्य संक्रमण म्हणजे पूर्व ज्ञानाचा उपयोग हा समकालीन समस्या सोडवण्यासाठी कशाही प्रकारे होत नाही, त्याला शून्य संक्रमण असे म्हणतात. जसे नंबर 3 शून्य संक्रमण. शून्य संक्रमण बघा, उदाहरण बघा, करणला गणित विषय आहे, परंतु त्या गणिताचा उपयोग व्यावहारिक जीवनात करत नाही. करणला चांगल्या प्रकारे शाळेत गणित येते, चांगल्या प्रकारे तो प्रश्नाचे उत्तर सुद्धा देते, परंतु त्या गणिताचा उपयोग तो त्याच्या सर्वसामान्य जीवनात तो करू नाही शकत, त्याला शून्य संक्रमण असे म्हणतात. बघा, आजचा टॉपिक काय होता आपला? धन संक्रमण. धन संक्रमणाचे मुख्य 4 शास्त्रज्ञ कोणते? थॉर्नडाईक, जड्ड, बॅगले आणि जॉन लॉक. थॉर्नडाईक यांनी कोणती उपपत्ती मांडली? तर प्रयत्न प्रमाण उपपत्ती मांडली. त्याला चुका आणि शिका हे सुद्धा उपपत्ती मांडले जाते. बॅगले यांनी सामान्यीकरण, जड्डे यांनी सामान्यीकरण मांडली, बॅगले यांनी ध्येयवादी उपपत्ती मांडली, जॉन लॉक यांनी शक्तिवादी उपपत्ती मांडली, आणि धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण हे थॉर्नडाईक यांच्या उपपत्तीमधून आलेले आहे. धन संक्रमण म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम हे सकारात्मक आणि उपयोगी होतो, त्यामुळे ते धन संक्रमण. ऋण संक्रमण म्हणजे एखाद्या गोष्टीचा हे परिणाम जेव्हा होतो ते त्याचा नकारात्मक परिणाम होतो, त्याला ऋण संक्रमण असे म्हणतात. आणि शून्य संक्रमण म्हणजे त्या गोष्टीचा त्या वेळेस कोणत्याही प्रकारे फायदा होत नाही, त्याला ऋण संक्रमण म्हणतात. अशाच महत्वपूर्ण टॉपिकसाठी कोहिनूर काळे या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.